नमस्कार मित्रांनो, मराठी दुनिया चॅनलवर मी गैबिनंद घोगे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करणे विसरू नका। धन्यवाद। मराठी दुनिया चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण आम्हास www.mymarathidunia.com वर सुद्धा भेट देऊ शकता। इयत्ता दुसरी विषय मराठी पाठ 19 संगणकाची करामत। पाठ 19 संगणकाची करामत। नमस्कार बालमित्रांनो, नमस्कार बाई। मुलांनो, आज तुम्हाला माणसापेक्षा वेगाने काम करणारे यंत्र दाखवणार आहे। बापरे, माणसापेक्षा वेगाने? किती मोठे असेल ते यंत्र, बघायलाच हवे। खरंच असेल का असे यंत्र पल्लवी? मंगेश, काय रे, काय झाले? असा शंकेखोर नजरेने का पाहतोस? बाई, त्याला वाटते असे काही नसेलच। चला तर माझ्यासोबत, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, याला संगणक म्हणतात। बाई, ही वायर कसली हो? आणि वायरला उंदरासारखे काय जोडले आहे? अरे, याला माऊस म्हणतात। इंग्रजीत उंदराला माऊस म्हणतात ना। बाई, हे इतके छोटे यंत्र कोणकोणती कामे करते ते सांगा ना। हे बघा मुलांनो, संगणक छोटा आहे, परंतु तो खूप कामे करतो बरं। संगणकावर टाईप करता येते, गाणी गोष्टी ऐकता येतात, चित्रपट पाहता येतात, संदेश, चित्रे, पत्रे, पुस्तके यांसारखी माहिती जगात कोठेही वेगाने पाठवता येते। चित्रे काढता येतात, खूप माहिती साठवून ठेवता येते। बाई, पुस्तकातील पाठ, चित्रे संगणकावर पाहता येतील का? कविता ऐकता येतील का? हो बाई, आम्हाला ऐकवा ना मग। चला आपण ऐकूया। बाई, खरंच किती छान। हा संगणक कसा लिहितो? मी दाखवते तुम्हाला। बाई, संगणक कोणते काम करतो हे समजले। फारच करामती आहे हा संगणक। आता आम्ही संगणकाविषयी अधिक माहिती मिळवू। तुम्ही कराल ना मदत? हो, पुढील वेळी आपण अधिक माहिती मिळवू। चला तर आता थोडे वर्ग कार्य करूया। कोण ते लिही। टाईप करतो संगणक, गाणे ऐकवतो संगणक, चित्रपट दाखवतो संगणक, संदेश पाठवतो संगणक, करामती आहे संगणक, वेगाने काम करणारे यंत्र संगणक, कृती ओळखूया लिहूया। चित्रातील कृती बघून तो मुलगा काय करतो किंवा ती मुलगी काय करते ते लिही। सर्वप्रथम आपण एक चित्र बघूया। या चित्रामधील मुलगा तो धावतो। या चित्रामधील मुलगी ती नाचते। या चित्रामधील मुलगा तो वाचतो। या चित्रामधील मुलगी ती धावते। चित्रामधील मुलगा तो नाचतो आणि या चित्रामधील मुलगी ती वाचते। अशा पद्धतीनं चित्रात दिलेली कृती आपण या ठिकाणी लिहिलेली आहे। खालील रिकाम्या जागेत योग्य शब्द लिही आणि रिकाम्या जागेतील शब्द आहेत मी सकाळी लवकर उठतो किंवा उठते। मंगल शाळेत
जाते. वैशाली चेंडू फेकते. या ठिकाणी तुम्ही वैशाली चेंडू खेळते, वैशाली चेंडू आणते, वैशाली चेंडू पाहते यापैकी कोणताही शब्द वापरू शकता. आजी कोथिंबीर चिरते. चिरते या शब्दाच्या ठिकाणी तुम्ही आणते, ठेवते, पाहते, कापते यापैकी कोणताही शब्द ठेवू शकता. कंसातील योग्य शब्द निवड व वाक्य पूर्ण कर. आणि कंसातील शब्द आहेत काढला, आहे, खाल्ला, विकला, घेतला, गेले. हे शब्द आता आपण रिकाम्या जागेमध्ये भरूया. आज गुरुवार, गावचा बाजार आहे. आई बाबा भाजी घेऊन बाजारला गेले. बाजारात जाऊन भाजीपाला विकला. मुलांसाठी त्यांनी खाऊ विकत घेतला. घरी येताच पिशवीतील खाऊ काढला. सर्वांनी आनंदाने खाऊ खाल्ला. अशा पद्धतीने आपण रिकाम्या जागेमध्ये कंसातील शब्द भरलेले आहेत. एक अनेक ओळखूया. एक वस्तू आणि अनेक वस्तू हा परिचय आपण करून घेऊया. चित्र पहा व लिही. चित्रामध्ये एक आणि अनेक अशा दोन प्रकारची चित्र आहेत. सर्वप्रथम बघूया हे चित्र आणि या चित्रामध्ये आहे पुस्तक. येथे एक पुस्तक आहे आणि आता आपण दुसरे चित्र बघूया. या चित्रामध्ये अनेक पुस्तके आहेत. म्हणून पुस्तकाला एक असेल तर पुस्तक असं म्हणतात आणि अनेक असेल तर पुस्तके असं म्हणतात. दुसऱ्या चित्रामध्ये आंबा. एक असेल तर एक आंबा आणि अनेक असतील तर आंबे असं म्हणतात. एक फूल, अनेक फुले. एक चेंडू, अनेक चेंडू. एक फुगा, अनेक फुगे. एक गोटी, अनेक गोट्या. एक केळे, अनेक केळी. एक कावळा, अनेक कावळे. वाच आणि समजून घे. या ठिकाणी चौकोनामध्ये काही शब्द दिलेले आहेत, ते आपण वाचूया आणि समजून घेऊया. एक आणि अनेक. एक छत्री, अनेक छत्र्या. एक पान, अनेक पाने. एक घड्याळ, अनेक घड्याळे. एक वही, अनेक वह्या. एक मूल, अनेक मुले. एक पोपट, अनेक पोपट. एक सिंह, अनेक सिंह. एक पतंग, अनेक पतंग. एक कान, अनेक कान. एक पेरू, अनेक पेरू. या ठिकाणी तुम्हाला काही शब्द असे आहेत की जे एक आणि अनेक मध्ये बदललेले दिसतील, तर काही शब्द एक आणि अनेक या दोन्ही अर्थाने एकाच प्रकारे लिहिले आणि वाचले जातात. वाचूया, लिहूया. शब्द वाच आणि लिही. दिलेले शब्द बघूया. क्र पासून किंवा क्र असलेले शब्द: चक्र, क्रिकेट, क्रमांक, विक्रम. आता आपण श्र असलेले शब्द बघूया. श्रम, श्रावण, श्रीमंती, श्रीधर. आता आपण अर्थ असलेले शब्द बघूया. थ च्या अगोदर र आहे, म्हणून आपण या ठिकाणी त्याचा उच्चार करताना अर्थ, विद्यार्थी, प्रार्थना, तीर्थरूप. म्ह, आम्ही, म्हैस, म्हणाला, तुम्हाला. स,
वत्सला, उत्सव, उत्साह, संवत्सर. स्वपासून किंवा स्वचे शब्द बघूया. स्वर, स्वाती, स्वागत, स्वामी. आता आपण न चे शब्द बघूया. चिन्ह, उन्हाळा, तान्हा, कान्हा. आता आपण श्च चे शब्द बघूया. पश्चिम, आश्चर्य, निश्चित, निश्चय. आता आपण ष्ठ चे शब्द बघूया. ज्येष्ठ, निष्ठा, पृष्ठ, श्रेष्ठ. आता आपण च चे शब्द बघूया. सच्चा, कच्चा, गच्ची, उच्चार. ही जाहिरात वाचूया. या पक्ष्यांचे नाटुकले पहा. बालकांच्या आग्रहास्तव फक्त एकच दिवस. तिकीट बालकांना 5 रुपये, मोठ्यांना 25 रुपये. आणि नाटुकल्याचं नाव आहे किलबिल. लेखक आहेत सागर मासे. दिग्दर्शक माकडोजी उडीमारे. कलाकार आहेत पोपट हिरवे, कावळोजी काळे, बगळेजी पांढरे, कोंबडोजी तुरे, कोकिळ गायके आणि चिवताई चिमणे. टिप: पहिली दुसरीतील मुलांना मोफत प्रवेश. त्यांना बिस्किट पुडा मिळेल. ठिकाण: सिंहजी नाट्यगृह, ससोबा रोड, लांडगे नगर, वणपूर. दिनांक 26 जानेवारी. वेळ सायंकाळी 5 ते 7 वाजता. आता आपण या जाहिरातीवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहूया. जाहिरात वाच आणि उत्तर लिही. बालकांसाठी तिकिटाचा दर 5 रुपये. मोफत प्रवेश कोणाला? तर मोफत प्रवेश आहे पहिली आणि दुसरीतील मुलांना. तिसरा प्रश्न आहे पक्ष्यांच्या नाटुकल्याचे ठिकाण. सिंहजी नाट्यगृह, ससोबा रोड, लांडगे नगर, वणपूर. त्यानंतरचा प्रश्न आहे आईबाबांसाठीचे तिकीट दर. आणि हे तिकीट दर आहेत 25 रुपये. त्यानंतरचा प्रश्न आहे पक्ष्यांच्या नाटुकल्यातील कलाकार. आणि या कलाकार मंडळींचं नाव आहे पोपट हिरवे, कावळोजी काळे, बगळेजी पांढरे, कोंबडोजी तुरे, कोकिळ गायके आणि चिवताई चिमणे.